काय कसं असतं? वन विभागात येण्याचे खूप सारे मार्ग आहेत. पहिलं तर सगळ्यात टॉपची एंट्री आहे ते आय-एफ-एस म्हणून जे यू-पी-एस-सी मार्गे येतं. यू-पी-एस-सीमध्ये तुम्ही आय-एफ-एसचा चॉईस द्या आणि तुम्हाला केडर भेटून तुम्ही त्या राज्यात सेवा कराल. परत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वनसेवा नावाची परीक्षा आहे, हं, जी एम-पी-एस-सी कंडक्ट करतं. त्या एम-पी-एस-सीमधून आपण रेंज फॉरेस्ट ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा सहाय्यक वनाधिकारी या दोन्ही पदावरती तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आहे की आपण लोकल लेव्हलला भरती करतो. हं. वनरक्षकांची भरती करतो. त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, त्याचे रिटन एक्झाम्स आहेत. त्याच्यावर त्या मार्गे तुम्ही वनरक्षक म्हणून भरती होऊ शकता. हे तर वन विभागाचं जे सरकारी डोमेन आहे ते आहे. शिवाय बरेच सारे लोकं हे फोटोग्राफर म्हणून येऊ शकतात. बरेच लोकं पॉडकास्टर करू शकतात अगदी. ज्यांना इंटरेस्ट आहे अशी लोकं वन विभागामध्ये एक स्पेशली एन्व्हायर्नमेंट विंगमध्ये काम करू शकतात. हं. ज्यांना वन विभागामध्ये काम करायचा इंटरेस्ट आहे, हे लोकं फॉरेस्ट लॉयर म्हणून काम करू शकतात. वन विभागाचे वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत, त्या ॲस्पेक्टवरती काम करू शकतात. अशा एन्व्हायर्नमेंट अँड इको फ्रेंडली एन्व्हायर्नमेंटची खूप गरज आहे आणि प्रोफेशन कन्सिडरिंग एन्व्हायर्नमेंट ॲज अ सेंटर ह्याची दिवसेंदिवस ग्रोथ होणार आहे.